नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलकरिता आपणास देत आहे दिनांक 14 जून 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. शेकापूर तालुका भूम येथे सुरू आहे भोंदूबाबाचा दरबार. हा बाबा 10 रुपये खोबरे तेल आणि पाणी मिसळून देत आहे लोकांचे व करीत आहे निरसन प्रश्नाचे केल्याचा दावाही केला जातोय. दर शनिवारी सोलापूर, धाराशिव, बीड या 3 जिल्ह्यातून भोळ्या बाबड्या लोकांचा लोंढा या ठिकाणी वाढत आहे. सत्यता पाहून कारवाई करणे आहे गरजेचे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या आदेशाच्या धास्तीने व धाड पडण्याच्या भीतीने अनेक जिल्ह्यातील पानटपरीधारक यांनी ठेवल्या आपला व्यवसाय बंद. येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या जगदाळे दशरथ यांच्यावर 4 वासरे, 2 गायी, 2,32,000 रुपये किमतीच्या वाहतूक करण्याचा व इतर कलमाखाली गुन्हा नोंद. परंडा तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्याचे थैमान, अनेक झाडे रस्त्यावर कोलमडली व अनेक घरादाराचेही झाले नुकसान. सामाजिक वनीकरणने केली मोठी धाराशिव हरितची तयारी. 35 लाखाहून अधिक केली निर्मिती रोपाची. शासकीय दरात होणार सर्वसामान्यांना उपलब्ध ही रोपे. जिल्हा आरोग्य विभागाचे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयावर दुर्लक्ष. अनेक अडचणीचा या रुग्णालयात करावा लागतोय सामना. उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या सभागृहातील शीतगृह 1.5 वर्षापासून आहे बंद. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला गैरहजर राहणार असल्याच्या अफवेला दिला खासदार ओमराजे यांनी पुण्यातील नाना शंकरशेठ हॉस्पिटलमधून बैठकीला ऑनलाईन हजर राहून दिला अफवांना पूर्णविराम. येरमाळा परिसरात चालत्या गाडीतून चोऱ्या काही प्रमाणात केल्या थांबेनात. सोलापूरकडून कळंबकडे जाणाऱ्या ऐसरमधून पानगाव शिवारात तेलाचे बॉक्स काढून केली चोरी. येरमाळा येथे अज्ञात चोराविरुद्ध झाला गुन्हा दाखल. तामळवाडी परिसरात खडकी शिवारात शेतातून बेकायदेशीर मुरुम वाहतुकीला विरोध केल्याने 60 वर्षीय वृद्धास बेदम मारहाण. तामळवाडी पोलिसात 12 जणांवर व JCB चालकावर झाला गुन्हा दाखल. अचलेर लमानतांडा येथे बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या व सर्वसामान्यांना धोका निर्माण करणाऱ्या अंजीर पवार याला मुरुम पोलिसांनी जेरबंद करून केली मोठी कामगिरी. सर्वसामान्यांच्या जीवितास होणारा धोकाही टळला. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.